आभार मानू इच्छितो। या ठिकाणी त्यांनी वन साइडेड मी तर म्हणाल असा निकाल दिलेला आहे। नगराध्यक्षांसह 30 पैकी 19 उमेदवार आमचे त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि क्लिअर कट मॅन्डेट या ठिकाणी मिळालेला आहे। ही लढाई असत्य विरुद्ध सत्याची लढाई होती आणि सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळं जागृत आमच्या अशा कोपरगाव नगरीच्या मतदारांचे मी पुनश्च एकदा सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। कशा पद्धतीची गणनेची होती आणि कशामुळे तुमच्यावरती एवढा विश्वास जनतेने दाखवला तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणाने ज्या पद्धतीने गेल्या काही काळ विद्यमान आमदार असतील त्या ठिकाणी आकड्यांची भडीमार लोकांसमोर 4000 कोटीचा विकासाच्या वल्गना करत होते, त्या विरोधात आम्ही वस्तुस्थितीचे आकडे मांडले। कशा पद्धतीने नगरपालिकेच्या 4 वर्षात कारभारात भ्रष्टाचार झाला, पाणी पुरवठ्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रुटी होत्या, त्याच पद्धतीने रस्ते असतील, कचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी आणि एक कोल्हे परिवारावर असलेला विश्वास, माजी आमदार कोल्हेताईंनी उभारलेलं काम, आदरणीय बिपिनदादा असतील, सगळ्याच घटकांनी सगळ्याच समाजातील लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि नगरपालिकेची सत्ता ही आमच्या ताब्यात गेली। निश्चितपणाने जे विरोधक या निमित्ताने म्हणायचे की आम्ही त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी थांबायला सांगितलेलं नव्हतं, त्यांचे तेच थांबले। त्यांना कदाचित या निमित्ताने उभं राहिलो असतो तर काय निकाल लागला असता याची प्रचिती या निमित्ताने आला असेल असं मी समजतो।